आपल्या भावाविषयी भरभरून बोलताना अनंत मराठे यांनी सांगितलं, मी आणि रामभाऊ 1943-44च्या सुमारास वामनराव सडोलीकर आणि व्यास यांच्याकडे गाणं शिकायला जात होतो. या काळातच रामभाऊंचा आवाज फुटला. तेव्हा त्यांना उत्तम मार्गदर्शन वामनरावांनीच केलं होतं. आवाज ठीकठाक झाल्यावर ते दोघं मनहर संगीत विद्यालयात मनहर बर्वे यांच्याकडे शिकायला जात होते. 1950 पासून रामभाऊ व्यावसायिक गायक म्हणून मैदानात उतरले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. नाटककार विद्याधर गोखले आणि राम मराठे हे वयानं बरोबरीचे, म्हणजे मागच्या वर्षी 2023 मध्ये विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी झाली, तर या वर्षी 2024 हे रामभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष. त्याचप्रमाणे 1947 ते 1957 अशी 10 वर्षातील या क्षेत्रातील प्रसिद्ध जोडी म्हणजे राम मराठे आणि सुरेश हळदणकर. रामभाऊंच्या गायन कलेची अनेक वैशिष्ट्ये होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या गाण्याला एक शिस्त होती. त्यांच्या गाण्याचा आकृतिबंध पारंपरिक होता. कोणत्याही गाण्याचा त्यांचा आदी, मध्य आणि अंत एखाद्या चढत्या मनोऱ्यासारखा असायचा. आक्रमणशीलता हा त्यांच्या गाण्याचा प्रमुख गुण होता. ते म्हणजे गाण्यातील वाघच होते म्हणा ना. कोणत्याही कालखंडात त्यांचं गाणं कधीच डल पडलं नाही. लयीवर विलक्षण प्रभुत्व असल्यामुळे मोठमोठ्या तबलजींची त्रेधा तिरपीट उडवण्याचं सामर्थ्य त्यांच्या गाण्यात होतं. गाण्याच्या अनेक घराण्यातून प्राप्त झालेल्या राग रागिण्यांचा भरणा त्यांच्या गाण्यात होता. आता आपण मंदारमाला नाटकातील हरी मेरो जीवन प्राण आधार हे मीरेचं भजन ऐकणार आहोत, जे भक्ती रसानं ओतप्रोत आहे आणि त्यासाठी रसपरिपोषक अशा पिलू रागावर ते आधारित आहे. शिवोश्च हृदये विष्णू, विष्णूंच हृदय शिवम, म्हणजे देवाधिदेव शिव हे विष्णूचं ध्यान करत असतात, तर श्री विष्णू शिवनाम जपत असतात. या न्यायानं शिवभक्त मल्हार कृष्ण आपल्या पंचप्राणांचा आधार आहे असं सांगणारं मीरेचं भजन आळवून आळवून म्हणतो. सादर करते आहे सानिका विलकर.